अंबड नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 21 डिसेंबर 2025 रोजी आज अंबड नगरपालिकेचं या ठिकाणी निकाल जाहीर झालेला आहे। एकूण 11 प्रभाग आहेत। एका प्रभागामध्ये 2 जागा होत्या, अशा एकूण 22 जागा नगरसेवकासाठीच्या होत्या। त्याच्यात निकाल जाहीर झालेला आहे। त्याचबरोबर एक नगराध्यक्ष जे थेट मतदारामधून निवडून द्यायचं होतं त्याचाही निकाल जाहीर झालेला आहे। या ठिकाणी प्रभाग निहाय मी तुम्हाला उमेदवार जे निवडून आलेले आहेत त्यांची नावे सांगतो। प्रभाग क्रमांक 1 अ बाबर ज्योती कृष्णा, त्याच्यानंतर 1 ब गंगाधर मच्छिंद्र वराडे, 2 अ कुचे उज्ज्वल देवीदास, 2 ब कुलकर्णी सविता सौरभ, 3 अ ताराबाई बबनराव शहाणे, 3 ब खरात विश्वजित विलासराव, 4 अ अर्जुन नारायणराव भोजने, 4 ब अस्मा परवीन अफरोज खान पठाण, 5 अ जाधव बंडू साहेबराव, 5 ब खरात मंगल दिलीप, 6 अ सचिन लक्ष्मण खरात, 6 ब शेख बदरुनिसा बेगम खुर्शीद अहमद, 7 अ हसमी नूरजहा मुस्ताक नाजाभाई, 7 ब शेख फिरोज शेख अजीज, 8 अ पद्माबाई बाबूराव वराडे, 8 ब कुलकर्णी केदार भवानीदास, 9 अ बुर्ले ललिता जितेंद्र, 9 ब खरात संदीप साहेबराव, 10 अ रंजना बाळूभाऊ खरात, 10 ब राम भिवराजी लांडे, 11 अ बुडे सावित्री सुरेश आणि 11 ब राजपूत विठ्ठल सिंग नारायण सिंग राणा, असे हे एकूण 22 सदस्य निवडून आलेले आहेत। नगराध्यक्ष पदाकरता थेट जनतेमधून नगराध्यक्ष निवडून द्यायचं होतं। त्यामध्ये श्रीमती कुलकर्णी देवयानी केदार यांची निवड झालेली आहे। ही सर्व प्रक्रिया अत्यंत सुरळीत आणि स्मूथ पद्धतीने या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे। या प्रक्रियेसाठी सर्वच कर्मचारी यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मेहनत घेतलेली आहे। सर्व विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने जसं प्रशिक्षण दिलेलं होतं त्या पद्धतीने या ठिकाणी आपलं निवडणूक कर्तव्य बजावलेलं आहे। कोणत्याही पद्धतीची चूक या ठिकाणी झालेली नाही, त्यामुळे अत्यंत पारदर्शक आणि स्वच्छ पद्धतीने या ठिकाणी निवडणूक पार पडलेली आहे। ही निवडणूक पार पाडत असताना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी माननीय आशिमा मित्तल मॅडम, त्यानंतर नम्रता चाटे मॅडम, त्यासोबतच SDM उमाकांत पारधी साहेब या सर्वांचं मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला भेटलेलं आहे। हे करत असताना सर्वच जे काही उमेदवार आणि उमेदवाराचे जे काही प्रतिनिधी होते किंवा पक्ष आणि पक्षाचे जे पदाधिकारी होते या सर्वांनी सुद्धा सहकार्य केलेलं आहे। हे सर्व निवडणूक प्रक्रिया राबवत असताना पोलीस विभागात सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सहकार्य लाभलेलं आहे। नगरपालिकाचे कर्मचारी, महसूलचे कर्मचारी आणि इतर जे काही आम्ही कर्मचारी लावले होते ते सर्वांच्या या ठिकाणी अत्यंत चांगल्या जबाबदारीने या ठिकाणी कर्तव्य पार पाडलेलं आहे। त्यामुळं ही निवडणूक अत्यंत शांततेत पारदर्शक पद्धतीनं आणि सुरळीत या ठिकाणी पार पडलेली आहे। त्याचबरोबर ही जी काही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आलेली होती त्या निवडणूक प्रक्रिया राबवत असताना पत्रकार बंधू जे आहेत त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्व माहिती जनतेपर्यंत, मतदार बंधू भगिनीपर्यंत पोहोचवली। त्यामुळे सुद्धा कुठल्याही प्रकारचा संभ्रम या ठिकाणी निर्माण झाला नाही। सुरक्षा व्यवस्था सुद्धा व्यवस्थित होती। आमचे सहकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्य अधिकारी मनोज उकेडे यांनी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने मेहनत घेतलेली आहे। सर्वच कर्मचारी यांनी चांगली मेहनत घेतलेली आहे। प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, सर्वांचंच आभार। त्याचबरोबर सर्व पत्रकार बंधू, मतदार बंधू, त्याचबरोबर